मित्रांनो नमस्कार. भारतातील असलेल्या सर्व जाती जमातींमध्ये बंजारा ही एक अशी जमाती आहे जिची ओळख ही अत्यंत नाविन्यपूर्ण आणि नवीन आहे. प्रत्येकांना म्हणजे एक वेगळं आकर्षण असणारी ही एक जमात आहे, म्हणजे जनजाती आहे. खरं तर ह्या जमातीने स्वतःसाठी अनेक नावं उपनावं शोधून काढलेली आहेत किंवा ती स्वतःबद्दल म्हणत असते. बंजारा ही जनजाती किंवा जमाती असली तरी त्या समाजामध्ये किंवा त्या जमातीमध्ये स्वतःला ओळखण्यासाठी एक हिडन आयडेंटिटी ज्याला म्हणू आपण, ती हिडन आयडेंटिटी म्हणजे ते स्वतःला गोर मानतात आणि बाकीच्या जगातील सर्व जाती जमातीच्या धर्माच्या लोकांना ते कोर मानतात. आता गोर म्हणजे कोण? तर गोर म्हणजे जे मुख्य प्रवाहात राहणारी जी लोकं आहेत, जे गोर विचार करून नंतर शेवटी माटी बनतात, म्हणजे गोरमाटी होतात. तर गोर हे विचार करून जे शेवटी माटी होतात, म्हणजे गोरमाटी होतात आणि त्या गोरमाटी विचारधारेवर आधारित जे अन्य समाज आहेत त्यांच्यासोबत जे राहतात त्या सर्वांना आपण बंजारा म्हणतो आणि स्वतःला मात्र ते स्वतःसाठी गोरमाटी हे नाव म्हणतात. आता हा जो समाज आहे, या समाजाची स्वतःची ओळख आहे, स्वतःची भाषा आहे, स्वतःची वेशभूषा आहे, स्वतःची पंचपंचायत आहे, स्वतःची संस्कृती आहे आणि एक ऐतिहासिक वारसा या समाजाला मिळालेला आहे. खास करून लखीशा बंजारा असतील, वसंतराव नाईक साहेब असतील किंवा संत सेवालाल महाराज असतील, यासारखे महापुरुषही या समाजात होऊन गेले. एक सर्वसाधारण यांचा इतिहास पाहता हा इतिहासपूर्वकालीन ही जमात आहे. काही ठिकाणी इंडस व्हॅलीमध्ये, सिंध संस्कृतीमध्ये आणि अन्य ठिकाणीसुद्धा यांचे काही पुरावे आढळतात. अनेक ऐतिहासिक पुरावे, अनेक दस्तावेज या समाजाच्या बाबतीत आहे. ही एक स्वतंत्र विचारधारेवर किंवा निसर्गाच्या नियमाला धरून चालणारी एक जनजाती किंवा आदिम स्वरूपाची ही जमाती आहे. खरं तर ही स्वतःला गणगोत मानणारी जमात आहे. म्हणजे स्वतःला जात आणि जमातीमध्ये न मानता गणगोत म्हणजे एक वेगळी आयडेंटिटी ठेवणारी, एका वेगळ्या भूभागावर राहणारी आणि एक स्वतःची धाटी, वाणी, बाणव, पंचपंचायत अशी वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगणारी ही एक जमात आहे. ह्या समाजाच्या ऐतिहासिक बाबी आपण लक्षात घेता असं दिसतंय आपल्याला की या देशात आणि विदेशातही अनेक ठिकाणी ही समाज किंवा ही जनजाती वास्तव्याला राहिलेली आहे. ह्या जमातीने स्वतःसाठी काही वेगळे काही न करता समाजाने दुसऱ्या समाजाला कशा पद्धतीने वागवलं पाहिजे किंवा दुसऱ्या जनजातीने कशा पद्धतीचं वागलं पाहिजे अशा पद्धतीचं जीवन जगून दुसऱ्याला त्यांनी म्हणजे आदर्श जीवन जगण्यासाठीचे काही काय म्हणावं लागेल उदाहरण त्यांनी या ठिकाणी या जगाला दिलेले आहेत. म्हणून या समाजाच्या बाबतीत सब ठाट पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा, छोड़ पसारा दुनिया का जब लाद चलेगा बंजारा, किंवा एक बंजारा गाए जीवन के गीत सुनाए, किंवा ओ बंजारो राम को तेरा तांडा ला दिया जाए रे, अशा पद्धतीचे अनेक वर्णनं संत महात्म्यांनी केलेले आहेत. हा जो समाज आहे खरं तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेतून एकता प्रस्थापित करणारा हा समाज आहे. अनेक देशविदेशात वास्तव्यास राहूनसुद्धा आपली स्वतःची आयडेंटिटी अजूनही त्याने अबाधित ठेवलेली आहे. आणि असे असताना हा जो समाज आहे या जगात सगळीकडे निसर्ग नियमाला धरून कुठलाही जंगलाचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता फ्रीली मूव्ह करणारा हा समाज होता. आणि जगाच्या सगळ्या लोकांना उपजीविकेसाठी जे वस्तू लागतात, साहित्य लागतात, त्या सर्व अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व पुरवणारा हा समाज होता. एकंदरीत काय तर ह्या समाजाने जगातील सर्व अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण म्हटल्यापेक्षा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. जगाच्या अनेक व्यापार, अनेक उद्योगामध्ये यांचा सहकार्य किंवा यांचा सहभाग राहिलेला आहे. असे असतानासुद्धा या समाजाने अनेक चढउतार पाहिले, अनेक धर्म पाहिले, अनेक महापुरुष पाहिले, अनेक संकट पाहिली आणि अनेक निसर्गाच्या प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीच्या परिणामालासुद्धा समोर जाऊन त्याने आपलं स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतःची संस्कृती अबाधित ठेवलेली आहे. साधारणतः संत सेवालाल महाराजाच्या नंतर किंवा लखीशा बंजारासारख्या एका महान योद्धा, एक जागतिक व्यापारी यांचा वारसा समोर घेऊन जात असताना
अचानक यांच्या आयुष्यात परिवर्तन येतं ते म्हणजे इंग्रजांच्या काळात, मोगलांच्या काळात आणि अनेक देशविदेशांच्या आक्रमणकालीन परिस्थितीमध्ये ही लोकं स्वतःला एक वेगळी विचारधारा ते ठेवतात आणि तशीच विचारधारा पुढे घेऊन ते जातात. नंतर इंग्रजांच्या काळात 1871मध्ये 1852 ते 1871मध्ये सर्वसाधारण इंग्रजांना असं वाटतं की या देशावर राज्य करायचं असेल तर सर्वप्रथम या देशाची अर्थव्यवस्था किंवा सांस्कृतिक जी समानता आहे ती कशावर आधारित आहे किंवा त्यांच्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी कोण जबाबदार आहे हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना एक दिसून येतं की या देशात बंजारा आणि अशा काही जाती जमाती आहेत ज्यांची सांस्कृतिक विविधता आहे, परंतु ते सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारी एक सिस्टम आहे आणि ती सिस्टम जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही किंवा जोपर्यंत यांची अर्थव्यवस्था आपण ब्रेक करत नाही तोपर्यंत इथे राज्य करू शकत नाही. म्हणून हा जो बंजारा समाज आहे या बंजारा समाजासोबत जवळपास 40, 43, 44 असे सिनॉनिम सबकास्ट आहेत ज्या वेगवेगळ्या व्यवसाय करतात. जसे की ढाली आहे, सनार आहे, जोगी आहे, मारू आहे, भाट आहे. वेगवेगळे कामं करून नावी आहे, वेगवेगळे कामं करून सगळी लोकं या सिस्टमला ते सहकार्य करतात. 11 बलुतेदार, 12 बलुतेदार किंवा 18 प्रगट जाती आपण जे मराठीत म्हणतो त्याप्रमाणे. तर अशी ही स्वयंपूर्ण असणारी जमात किंवा स्वयंपूर्ण असणारी ही सिस्टम किंवा पद्धत ही ब्रेक होते इंग्रजांच्या काळात आणि अचानक इंग्रजांना असं वाटतं की जोपर्यंत यांना आपण एका दूषित नावाने संबोधित नाही किंवा जोपर्यंत आपण यांना बदनाम करत नाही तोपर्यंत ही सिस्टम यांची ब्रेक होत नाही. म्हणून त्यांनी 1871मध्ये क्रिमिनल ट्राईब ॲक्ट लावून या समाजाची जी लदिणी व्यवसाय परंपरा होती ती बाधित केली, बंद केली. त्यामुळे झालं असं की हा समाज जो फ्रीली मूव्ह करू शकत होता या राज्यातून त्या राज्यात, या देशातून त्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात, त्यांना कोणताही कायदा, त्यांना कोणतेही देशाचे नियम, हद्द, सरहद्द रोखू शकत नव्हती. मात्र 1871च्या कायद्याने ते बाधित झाले आणि पूर्णतः यांची सिस्टम डिस्टर्ब झाली. नंतर दुसरा आघात होतो तो 1947 ते 50च्या दरम्यान. 1947मध्ये भारत स्वतंत्र होते आणि भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर पूर्व भारतात ह्या समाजाला भारतीय लोकांनी पाकिस्तानी म्हणजे विशेषतः सिंध प्रांत राहणारा हा बंजारा समाज, भारतीय लोकांना असं वाटते की हा पाकिस्तानी समाज आहे आणि पाकिस्तानातल्या लोकांना वाटतं की हा हिंदू समाज आहे. त्या काळी अनेक लोकांचा तिथे म्हणजे कत्लेआम झाला, तिथे नरसंहार झाला. साऊथमध्ये विशेषतः दक्षिण भारतामध्ये ह्या समाजाला क्रिमिनल ट्राईबने एवढं बाधित केलेलं होतं की यांना एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा जवळच्या कॉलनीला किंवा छावणीला भेट देऊन तिथे नाव लिहून कशासाठी चालला आहे वगैरे वगैरे हे सर्व दिल्याच्या नंतर त्यांना परमिशन मिळत होती. एकंदरीत काय तर एक देशाच्या जडणघडणीत, देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेत आणि देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या समाजाचा सहभाग आहे तो समाज एक स्वर्णिम समाज राहिलेला. त्यांनी स्वतःची सिस्टम डेव्हलप केलेली. ती सिस्टम जेव्हा डेव्हलप होते तेव्हा ह्या समाजाचं संकट, या समाजावर आलेलं संकट ते निवारू शकत नाही आणि अशा अवस्थेत ते हतबल असलेल्या समाजाला शेवटी भारत स्वतंत्र होते. या देशात संविधान येतं. संविधानामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसारख्या रिझर्वेशन अनेक जाती जमातींना देण्यात येतं आणि या समाजाला मात्र कुठेही त्याला संविधानिक सवलती मिळत नाहीत. कारण काय तर यांचं प्रतिनिधित्व नाही आहे किंवा यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही. 1852मध्ये नेहरूजींना कळतं आणि वसंतराव नाईक साहेब जे महाराष्ट्राचे जवळपास 3 वेळा मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते, यांच्या प्रयत्नाने ह्या समाजाला या क्रिमिनल ट्राईबमधून मुक्त करण्यात येतं. त्यांना विशेष मुक्त जमाती असं संबोधण्यात येतं आणि अशा पद्धतीने त्यांना मुक्त करण्यात येतं. हा समाज अनेक ठिकाणी अनेक नावांनी राहत असल्यामुळे आणि विशेषतः त्यांना अनेक लोकांनी अनेक नावं दिलेली असल्यामुळे हा समाज अनेक धर्मामध्ये आहे, अनेक प्रवर्गात आहे आणि भाषावर प्रांतरचना झाल्यामुळे अनेक राज्यात तो वेगवेगळ्या कॅटेगरीत विखुरला गेलेला आहे. आता समस्या अशी आहे की हा जो समाज पूर्वी भाईचाराने सौहार्दपूर्ण एकमेकांसोबत राहत होता, तो समाज आज एवढा डिस्क्रिमिनेटेड झालेला आहे, एवढा डिवास्टेट झालेला आहे की तो आता एकमेकांमध्ये
म्हणजे एकमेकांशी सहज संवाद साधू शकत नाही किंवा एकमेकांना तो आपला आहे असं मानू शकत नाही. याचं कारण असं की आंध्रामध्ये हा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये हा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे, आंध्र आणि तेलंगणामध्ये हा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. महाराष्ट्रात तो व्हिजेंटी आहे, मध्य प्रदेशात तो ओबीसी आहे. अनेक प्रांतात तो अनेक प्रवर्गात विखुरला गेलेला असल्यामुळं तो एकत्रित येऊ शकत नाही. म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी 1953मध्ये या सर्व समाजाच्या, विशेषतः हे जे सिनॉनिम्स आहेत, ढाडी, ढाल्या, सनार, जोगी, मारू, भाट वगैरे, ह्यातील काही मान्यवर व्यक्तींना घेऊन एक अधिवेशन बोलवण्यात आलं महाराष्ट्रात. तो पहिला अधिवेशन होता आणि त्या अधिवेशनाच्या प्रयत्नातून काही राज्यात या समाजाला शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचं आरक्षण मिळालं. मात्र तोपर्यंत महाराष्ट्र हा तयार झालेला नव्हता. खरं तर जसं पंजाबी बोलणाऱ्यांसाठी पंजाब राज्य आहे, गुजराती बोलणाऱ्यांसाठी गुजरात आहे, मराठी बोलणाऱ्यांसाठी महाराष्ट्र आहे, तसं ह्या समाजाची एकच बोलीभाषा आहे, एक रजसण आहे, एकच संस्कृती आहे, एकच खानपान आहे. म्हणजे जे सिम्पटम्स किंवा जे क्रायटेरिया आहेत शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टमध्ये टाकण्याचे, जिओग्राफिकल आयसोलेशन, प्रिमिटिव्ह ट्रेट्स, शायनेस वगैरे वगैरे, हे जे आहेत हे सर्व सिम्पटम्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स या समाजात असताना देखील त्यांना वेगळं स्टेट किंवा वेगळ्या एका युनिक कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं नव्हतं. वसंतराव नाईक साहेबांनी प्रयत्न करून त्यांना टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु जोपर्यंत यांना आरक्षण मिळत नाही शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टचा, तोपर्यंत महाराष्ट्रात डिनोटिफाईड ट्राईबचं आरक्षण त्यांनी दिलं आणि एक युनिक आयडेंटिटी आणि एका युनिफॉर्मॅलिटीमध्ये यावं म्हणून त्यांनी केंद्र सरकारकडे 2दा शेड्यूल ट्राईबचा रिझर्वेशन मिळावं म्हणून प्रयत्न केला. त्यानंतर वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर त्यांचं सामाजिक कार्य, खास करून पद्मश्री रामसिंगजी भानावत, हिरा सदा पवार, बळीराम पाटील, प्रतापसिंग आडे, गजाधर राठोड, चंद्राम गुरुजी, मुडे गुरुजी, वसराम पाटील, या सर्व मान्यवरांवर आलं आणि त्यांनी समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या प्रमाणात तो समाज जोडायला पाहिजे होता तसा समाज जोडला गेला नाही. नंतर 1990 ते 94च्या दरम्यान महाराष्ट्रात खास करून वसंतराव नाईक साहेबांनी 4 ते 7% रिझर्वेशन जे दिलं होतं त्यात दुसऱ्या 2 जाती तयार झाल्या. त्यात नॉन क्रिमिलेअर आलं, ABCD बायफर्गेशन आला. त्यानंतर 2004पासून पदोन्नती आरक्षणावरचा जो कायदा आहे तो तयार झाला आणि नंतर पदोन्नतीमधलं आरक्षण गेलं. 2017 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण गेलं. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात आरक्षण आहे की नाही याबाबत साशंक वातावरण सध्या तयार झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टी पाहता आणि विशेषतः रामराव महाराजांनी इंदिरा गांधींपासून तर नरेंद्र मोदीजींपर्यंत जे प्रयत्न केले या समाजाला एका सूचीत आणण्यासाठी किंवा या समाजाला काही ठिकाणी रिझर्वेशन मिळाले, काही ठिकाणी मिळालेलं नाही त्यांना मिळवून देण्यासाठी, तर त्याला रामराव बापूजींनी मोदीजींना भेटून एक शेवटची विनंती केली की मोदीजी आपण या गोष्टीकडे पहा. मोदीजींनी पण त्यांना पॉझिटिव्ह रिप्लाय दिला. एकंदरीत काय तर वसंतराव नाईक साहेबांनी केलेले प्रयत्न, डॉक्टर रामराव महाराजांनी केलेले प्रयत्न आणि लखीशा बंजारा यांचं या देशासाठीचं योगदान, एकंदरीत या समाजाचं या देशाच्या सांस्कृतिक किंवा स्वातंत्र्य चळवळीतला योगदान पाहता हा समाज एकच आहे. या समाजाला एका सूचित किंवा एका युनिक आयडेंटिटीने किंवा युनिफॉर्मॅलिटी यांच्यामध्ये असायला पाहिजे होतं, ते होत नाही आहे. हे पाहता हे जेव्हा अनेक मान्यवरांनी किंवा अनेक तज्ज्ञांनी किंवा इंटेलेक्च्युअल लोकांनी पाहिलं, तेव्हा या सर्वांनी मिळून लॉकडाऊनच्या काळात काही वेबिनारच्या माध्यमातून, काही फिजिकल मीटिंग महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली अशा ठिकाणी मीटिंग घेऊन असं ठरवलं की या समाजाला पुन्हा एकदा आपण 70-75 वर्षानंतर एकत्र आणण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आता जर केलं नाही आपण तर कधीही होणार नाही. आणि म्हणून राजस्थानमध्ये एका ॲक्शन प्लॅनवर चर्चा झाली, स्ट्रॅटजी झाली आणि स्ट्रॅटजीवर नंतर त्याचं अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा झाल्याच्या नंतर गहुली ते दिल्ली हा एक कार्यक्रम राजस्थानमधून आम्ही लॉन्च केला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्लीच्या 1 जुलैच्या कार्यक्रमातून मिळाली आणि 5 डिसेंबर ते 22 डिसेंबर हा कालावधी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातून गुजरात, राजस्थान, UP, हरियाणा आणि दिल्ली अशा पद्धतीने मूव्हमेंट होणार आहे. खास करून ही राज्ये यासाठी निवडल्या गेली कारण ह्या राज्यामध्ये संविधानिक सवलती नाहीत. याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त संविधानिक सवलती असणाऱ्या राज्यांना जोडतो आहे. ज्या ठिकाणी संविधानिक सवलती दिले गेलेल्या आहेत तिथेही समस्या आहेत. जसे की कर्नाटकामध्ये सदाशिव कमिशन गठीत केलेलं आहे. तिथं असं चाललं आहे की ह्या समाजाला अनटचेबिलिटी हा क्रायटेरिया लागू होत नाही, हे अनटचेबल नाही आहेत, दलित नाही आहेत, त्यामुळे यांना काढा.
तेलंगणा आंध्रामध्ये एक वेगळी मूव्हमेंट सुरू आहे. तिथे या लोकांना आदिवासीतून काढा अशी ही मागणी पुढे येत आहे. एकंदरीत काय तर ज्या ठिकाणी या समाजाला संविधानिक सवलती किंवा आरक्षण मिळालेलं आहे ते प्रोटेक्ट व्हावं आणि ज्या ठिकाणी या समाजाला संविधानिक सवलती मिळालेल्या नाहीत तिथे मिळावं. सोबतच जो समाज विखुरला गेलेला होता त्या समाजाला एकत्रित आणावं आणि यानंतर वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं कार्य, संत रामराव महाराजांनी केलेलं कार्य, रामसिंग भानावत किंवा अन्य समाजसुधारकांनी केलेलं कार्य आणि लखीशा बंजारांनी केलेलं कार्य, या सर्वांचं कार्य कुठेतरी यांना उजाळा मिळावा, जनसामान्य लोकांपर्यंत यांचं कार्य जावं आणि या लढणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जो जॉबलेस आहे किंवा ज्या लोकांना रोजगार नाही आहे ती लोकं पुन्हा यातून काही अर्थव्यवस्था पुनर्जीवित करू शकतात का, रिवाईव्ह करू शकतात का, लढणी रिवाईव्ह करू शकतात का, हा एक प्रयत्न आहे. आणि ही एक लढणी सर्वांना जोडणारी आहे. यामध्ये सार्वभौमत्व आहे. सर्व धर्मात आमचा समाज आहे. शीख धर्मात आहे, बौद्ध पण काही लोक झालेत, मुस्लिम बंजारा पण काय झालेले आहेत, ख्रिश्चन पण झालेत. या सर्व धर्मियातील लोकांना जोडणारा हा एक प्रवास आहे. एकता रॅली म्हटलं तरी हरकत नाही. बंजारा एकता रॅली म्हणजेच तांडा लढणी असा हा प्रकार आहे. तर या सर्व रॅलीला 5 डिसेंबरला उद्यापासून आम्ही सुरुवात करतो गवली इथून, जिथे वसंतराव नाईक साहेबांनी म्हणजे जन्म घेतला त्या गवलीच्या भूमीतून आम्ही हे सुरू करतो आहे. आणि दिल्लीच्या रामलीला मैदान, रकाबगंज गुरुद्वारा, जिथे गुरु तेग बहादूरजींचा अंतिम संस्कार लखीशा बंजारांनी केलं आणि खास करून आम्ही दुसऱ्यासाठी जगतो आहे हा उदाहरण, हा इतिहास त्यांनी दिला. अशा पद्धतीचं उद्या लढणीची सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी या एकता रॅलीत, तांडा लढणीत सहभागी व्हायचा आहे. आणि याचा जो मुख्य टायटल आहे बंजारा महाधिवेशन, तो यासाठी दिला गेला आहे कारण हा जो कालावधी आहे 5 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत देशाच्या अनेक राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन चालू असणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या हिवाळी अधिवेशनापासून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, UP, हरियाणा आणि शेवटी दिल्लीचं संसदीय अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाच्या कालावधीत आम्ही तिथे पोहोचणार आहोत. म्हणून या मुख्य कार्यक्रमाचं नाव दिल्लीच्या बंजारा महाअधिवेशन आहे. आपण सर्वांनी ज्यांना लढणीत यायचं आहे ते खास करून कलावंत किंवा ज्यांच्याकडे सांस्कृतिक काही कला आहेत, कौशल्य आहे, अशा लोकांनी यासोबत जोडायचं आहे. आणि जी लोकं लढणीत येऊ शकत नाही त्यांनी 21 किंवा 22 डिसेंबरला रामलीला मैदान येथे यायचं आहे. 21 डिसेंबरला आम्ही कम्प्लिटली सांस्कृतिक प्रोग्राम दाखवणार आहोत, ज्यातून विविधतेतून एकता, देशाच्या अनेक राज्यातून इथे सांस्कृतिक आमच्या आंध्राची संस्कृती कशी, महाराष्ट्राची कशी, गुजरातची कशी, ज्या पद्धतीने 26 जानेवारीला राजपथावर गुजरातचा दांडिया, महाराष्ट्राची लावणी, पंजाबी भांगडा दाखवतो आपण राजपथावर आणि मग विविधतेतून आपला सार्वभौम राष्ट्र कसं आहे हे दाखवतो. तशाच पद्धतीचा महाराष्ट्राचा, गुजरातचा बंजारा, राजस्थानचा बंजारा आणि त्याची संस्कृती आम्ही पहिल्या दिवशी दाखवू आणि दुसऱ्या दिवशी आम्ही केवळ आणि केवळ आमच्या सामाजिक समस्येवर चर्चा मंथन करून शेवटी देशासमोर आम्ही हे दाखवू की आम्ही सर्व संकटातून, सर्व चांगल्या आणि वाईट परिस्थितीतून आम्ही आजही एक आहोत आणि एक राहणार आहोत. आम्हाला तुम्ही वेगळ्या नावाने, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या याच्यात पाडू नका, आमच्यामध्ये दुजाभाव करू नका. आम्ही सर्व एक आहोत. सर्व धर्मातील लोकांना आम्ही याची जाणीव करून देऊ आणि या सर्व तांडा लढणीत सहभागी व्हा असं आम्ही आवाहन करू. आपण सर्वांना या लढणीत सहभागी होण्यासह बंजारा महाधिवेशन 22 डिसेंबरला येण्याचं निमंत्रण सर्वानुमते देतो. आपण यावं एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.